मॅनेजमेंटचा ही लबाडी आज आपल्याकडे येईल, कारण ती मॅनेजमेंट भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करायला लागलेली आहे. मी थेट पक्षाचं नाव घेतो, कारण काल परवा जन्माला आलेली युनियन, तिला रवींद्र चव्हाणांनी आशीर्वाद दिलं. तिच्याकडे किती सदस्य आहेत, सभासद आहेत की नाही, काही नाही, त्यांच्याबरोबर येऊन मेजॉरिटी, ज्याला बहुमत असलेल्या युनियनच्या सोबत कुठलीही चर्चा न करता कशी काय सेटलमेंट करू शकता. मुळात असं आहे की 4 मार्चला भारतीय कामगार सेना आणि हवाई कामगार सेनाच्या सोबत माननीय श्रम आयुक्तांची चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये 4,000 रुपये सगळ्यांना सरसकट वाढ देण्याचं मान्य केलं. उर्वरित आम्ही त्यांना म्हटलं, जर तुम्ही 1 एप्रिल 2025 पासून लागू करत नसाल, 24 पासून, तर निदान 21,000 रुपये अशा कर्मचाऱ्यांना द्यावा, अशी एक ऍडिशनल मागणी होती. तेवढ्यापुरतं ते मर्यादित शिल्लक होतं. ते न करता गपचूपपणे येतात. काय भारतीय मला कळत जनता पक्षाची युनियन आहे, सर्वसामान्य गरिबांच्या तोंडातला घास काढून घेणारा करार करते. गरिबांच्या घरात तोंडातला घास काढणारा 2,000 तो करार दाखव कॉपी, म्हणजे नको ते आम्ही बोलतो. म्हणजे जिथं आम्ही सरसकट 4,000 रुपये वाढ केलेली 2700 लोकांना, तर त्यांनी ते पान काढ 2,000 2300 2500 अशी वाढ केली. आणि म्हणून या संदर्भात त्याचं पावित्र्य साहित्य आपण मला म्हणतो, त्याचं जे 4 मार्चला झालं त्याची पावित्र्य राखा. ची युनियन मे मध्ये जन्माला आली, आणि ते मे मध्ये आलेल्या जन्माला आलेली युनियनना मेजॉरिटी युनियन का सगळ्यांनी सोडलं का आमची युनियन. म्हणून ही जी लबाडी आहे ती मी आयुक्तांच्या नजरेत आणलेली आहे. म्हटलं ज्यांना मान्यता नाही, जी मेजॉरिटी नाही, त्याच्याबरोबर कसा करार करतात. कारण यांना पैसे कमी करून पाहिजे होते, लबाडी केली त्यांनी, आणि स्वतःच कबूल केलेली रक्कम परत बदलतात. हे कितपत योग्य आहे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पुन्हा बैठक घेतली. एक शेवटची संधी देणार. 2 बैठकांना मॅनेजमेंट आलेली नाहीये, आणि ती जर आली नाही तर या संदर्भात आता पुन्हा काहीतरी 3 जुलै 2025 ची तारीख दिली. तारखा ते देत राहतील. आम्ही आता वाट पाळणार नाही. शिवसेना स्टाईलने भारतीय कामगार सेना इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा जाहीर. मनसे आणि तुम्ही एकत्रित आलेला आहात कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी. प्रश्न असा की हा प्रश्न मराठी माणसाचा, मराठी मुलांचा आणि मराठी बिचाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा आहे. त्यावर एखाद्या गोष्टीसाठी मराठी हित, महाराष्ट्र हित इथं एकत्र असतं. त्याच्यात काय मोठी फार मोठं काही वेगळं करतो अशा भाग नाही. ते केलं पाहिजे. आजही आमचं तेच म्हणणं आहे, महाराष्ट्राच्या हिताच्या आड जे कोणी आहेत त्यांना न घेता महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. नाही, पण कसं आहे, ऐका ना, मराठी कामगारांसाठी एकत्र आलेला आहात, तर मराठी मतदारांसाठी मनसे आणि मराठी मतदारांचा दबाव आता आला पाहिजे की मराठी माणसांनी एक व्हा. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आज मुद्दाम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सांगतो, तमाम महाराष्ट्राला सांगतो, आमचा महाराष्ट्र दुभंगलाय बरं का. जातीपातीच्या भिंती इतक्या मजबूत उभ्या करून ठेवल्या, ती जातीपाती गाडून मराठी माणूस एकत्र आला पाहिजे. म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले होते, ब्राह्मणेतर, मराठेतर, 96 कुळी 92 कुळी, उच्च नीच, दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य, सारे भेद गाडून मराठी माणसा एक हो. मुंबईतल्या मराठी माणसा हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आपल्यासाठी दिलेलं प्रबोधन आहे, त्याचं अंमलबजावणी आपण केली पाहिजे. नेते एकत्र येतात आहे, मात्र अद्याप दोन्ही भाऊ एकत्र येताना दिसत नाहीत. मला वाटतं तो विषय आमचा नाही, तो 2 भावांचा आहे. मुंबई विमानतळावर असलेल्या इंडिगो एअरलाईनच्या अजाईल, ही जी त्यांची ग्राउंड हँडलिंगची कंपनी, ती ऑपरेटर करते सगळे, त्यांनी आता ज्या पद्धतीने जो कामगार विरोधी करार केलेला आहे एका भारतीय कर्मचारी कामगार संघटनेबरोबर, त्यामुळे संपूर्ण विमानतळावरच्या सर्व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याचं कारण असं की गेली काही महिने या कंपनीबरोबर आमच्या वाटाघाटी सुरू होत्या. याच कार्यालयामध्ये, लेबर कमिशनच्या कार्यालयामध्ये या वाटाघाटी सुरू होत्या, आणि त्या सुरू असताना गेले काही महिने त्या जवळजवळ वाटाघाटी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्या होत्या, आणि पुढच्या कुठल्याही त्याच्यामध्ये कामगारांचं काम होईल अशा पद्धतीच्या टप्प्यावर ते असताना अचानकपणे ज्या युनियनची मे महिन्यामध्ये, आम्ही गेली काही वर्ष तिथे आहोत, आमचे बहुसंख्य कामगार आमच्या सोबत आहेत, असं असताना एका युनियन ज्यांचं मे महिन्यामध्ये तिथे त्यांची
स्थापना झाली त्या युनियन बरोबर पुढच्या 15 दिवसामध्ये कामगारांवर अन्याय करणारा अशा पद्धतीचा करार कंपनीने केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विमानतळावरती प्रचंड कामगारांमध्ये नाराजी आहे. तेच आम्ही आता कामगार आयुक्तांना सांगितलं की जर आपली त्या पद्धतीने तिकडे त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या तर अचानकपणे कंपनीने एका युनियन बरोबर कसं काय तुम्ही करार केलात, त्यामुळे तो मुळात जो करार आहे तोच रद्द करावा किंवा त्याच्यासाठी आमचं तीव्र शब्दामध्ये आमची नाराजी तिकडे व्यक्त केली आणि कामगारांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही सर्व बाजूनी तो करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना कामगारांना मिळवून देणार. मॅनेजमेंट चर्चेला येत नाही. आता दुसरी बैठक आहे तुमची नाही, आता मॅनेजमेंट चर्चेला येत नाही तेच सांगतो ना. त्यांना जे हवं ते केलं. तो जो करार केलाय तो संपूर्णपणे कामगार विरोधी आहे. तर मला याच्यामध्ये असंही वाटतं की कुठेतरी, आणि हा मुंबई विमानतळापुरता आहे, म्हणजे दिल्लीच्या जी मॅनेजमेंट आहे ती दिल्लीची आहे, म्हणजे दिल्लीचा मॅनेजमेंटचा हा मुंबईच्या कामगारांवरती आकस काही असण्याचं काही विशेष कारण आहे का, हा सुद्धा मला शंका येते. त्यामुळे त्यांनी जो करार केलाय तो आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना ही जी युनियन आहे ती पूर्णपणे सर्व ताकदीनिशी आम्ही त्याचा विरोध करू आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार अरविंद नाही. सावंत म्हणतात की कामगारांच्या मराठीच्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सेना मनसेच्या युतीची चर्चा आहे. मनसेकडून अद्यापर्यंत भूमिका असं आहे की आजचा जो विषय आहे हा कामगार आयुक्तांकडचा विषय आहे. तो एका विशिष्ट कंपनीच्या कामगारांच्या बाबतीत जो करार झालाय त्याला विरोध करण्याबाबत आहे आणि त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही विषयाशी संबंध नाही आणि आम्ही त्या कामगारांच्यासाठी जो लढा आहे तो आता यापुढे अधिक तीव्र करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. अरविंद सावंत म्हणाले की मराठी हितासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे. महाराष्ट्र दुभंगलेला आहे. या कर्मचारी संघटनेबाबत आपण म्हणताय ती भाजपची आहे, त्यामुळे भाजप विरोधी आता मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र येणार. आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे आत्ता भांडत आहोत. मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आमचा लढा अधिक तीव्र करू. बाकीचे तुम्ही विषय बोलताय ते आजच्या आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता. त्या बाबतीत जे काय असेल तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती सन्मान्य राजसाहेबांकडून आपण मिळू वरिष्ठ शकेल. नेते आहात, मनसेचे वरिष्ठ नेते आहात. सध्या जे काही राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, त्यावरती आपलं काय? नाही, या बाबतीमध्ये जे काही भाष्य करायचंय ते केवळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते सन्मान्य राजसाहेब ठाकरे हेच करू शकतील. त्यामुळे आजचा हा जो कामगारांच्या बाबतीतला विषय त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयावर भाष्य करणं मी हे योग्य होणार नाही आणि ती आत्ता योग्य वेळही नाही.